फळ तो हा नर्दय केवळ त्याही मध्ये भाग्य सबळ तरीच सन्मार्ग लागे. अनंत सुकृतांचा फळ नर्दय इथे नाही ठरत. हे बघा 84 लक्ष योनी भोगायला पाहिजे तेव्हा मनुष्य देह मिळते. गणना करा 84 लक्ष जन्म घेणं म्हणजे केवढे वर्ष जाणार. त्यामध्ये त्यानंतर नरदेह मिळणार. पुनरपी जननम पुनर्मरणम पुनरपी जननी जठरेचे अनंत जन्म घेऊन पुन्हा पुन्हा नरदेह केव्हा मिळणार. पाप पुण्य संतागडे तरीच नरदेह जोडे. अनंत पाप मनुष्य जन्मावती करतो. मनुष्य कोण म्हणते मी पुष्कळ पुण्य करतो, ते पापच आहे. खोटाला खरं म्हणतो ना. लाखो रुपये दान करतो, केवढ्याला बुडवलं असते तेव्हा लाख रुपये कमवता ना तुम्ही. तर अनंत नाना सुकृताचे फळ ही अनंत पाप करून त्या नरदेह गेला. मग मिळत काय नाही घेऊन जायला. कमवलेलं घेऊन जात काय. घोडा झाला तर ते पुण्य काय माहित नाही. रेसचे घोडा झाला तर चांगला खायला मिळेल एवढंच. बदाम खायला मिळते ना रेसचे घोडे झाला तर. नाहीतर त्याच्यात गाडी झोपून मार मारून पळवतो. परंतु नरदेह परत मिळणार नाही निश्चित आहे. तर नाना सुकृत आहे. अनंत सुकृत म्हणजे गायीहून माणसाला दूध दिला की नाही. त्याला मुलाला बाजूला करता की नाही तुम्ही. त्याच्या वासराला तुम्ही खाता की नाही. पण ते पुढे पुढे द्यायला नको काय. उधारी केली तर द्यायला नको काय. द्यायला काय का नाही. घोडे चालू घोड्यावर बसता चाबूक मारता. तुम्हाला घोडे तुमच्यावरती बसणार. मग पुढे ते बसणारच का. ते नियम चुकवायलाच पाहिजे. नियम आहे मायामध्ये. मायाचा काटा आहे बरोबर आहेत. ते सोडतच नाही कोणाला. तर नाना सुकृताचे फळ त्याही मध्ये भाग्य सबळ तरीच सन्मार्ग लागे. मनुष्य जे मिळाला अनंत सुकृताचे फळ आहे ते आम्हाला दुसऱ्याला देते. खात नाही आम्हाला झाड स्वतः. अनंत असलं योनी भोगायलाच लागते. 84 लक्ष योनी म्हणजे काय काय केवढा आहे. एवढा बारीक जंतू व्हायला लागते. अनंत जन्म घेऊन शेवटी ती जेव्हा पापाच्या संचित पुरं होते तेव्हा मनुष्य देह मिळतो. मनुष्य देह मिळाला तर सबळ भाग्य. मग काय चांगले पैसे मिळाले. यू आर बॉर्न विथ अ सिल्वर स्पून असं म्हणतात. पैसेवाल्याला म्हणतात यू आर बॉर्न विथ अ सिल्वर स्पून म्हणजे तोंडामध्ये चांदीचे चमच घेऊन झालाय तू असं म्हणतात. ते भाग्य नाही. भाग्य सबळ कुठला सबळ भाग्य. जरी सन्मार्ग लागे. सन्मार्ग खरं रस्ता बस. सन्मार्ग कोण दाखवू शकतो. सज्जन संत. कारण का आई बाप सर्व शिकवतात. हे शिकवतात ना खोटातलंच. सन्मार्ग लावू शकत नाही ते. तुम्हाला जन्म देऊन भवसागरात टाकून देतात ते. बस पुढे तूच बघायला पाहिजे. कोण येत नाही पुढे. हा 2-4 वर्ष आई बाप मत असते. मग सारं घालतातच नाही. पुढे जातो. रडायला लागते. मारतात. गेलाच पाहिजे. सांगायचं येतो काय की जे सन्मार्ग कोणाला म्हणतात हे सन्मार्ग नव्हे खोटाच मार्ग आहेत. म्हणजे वास्तविक लोकाला वाईट वाटते. आई बापच आपले पहिले दुश्मन आहेत जगात. एक जे जन्मात घातलं त्यांनी. हा ते नसतं तर कोणी जन्मात घातलं असतं. त्यांनीच घातलं ना जन्माला. मग ते पहिले दुश्मन ते आप्त जन्मतो ना. आप्त म्हणजे आपत्ती. आपत्ती म्हणजे दुःख. तर हे ह्यामध्ये जग सबळ भाग्य कोणाला म्हणायच्या. कुठे एक सज्जन काय चुकून भेटला ते चुकून आहे. लॉटरी लागते चुकून लागते ना. काय माहिती सगळं. 5-6 मुलीच्या मुलगा पाहिजे. 7वा मुलगा होते. रेस ऑल्सो लॉटरी. एवढंच समजा पाहिजे. तर सांगायचं तू काय ही जी
संबंध समास कसा आहे, एक शास्त्रामध्ये एक नियम आहेत, जगामध्ये पण नियम. उपोद्घात, उपकर्म आणि उपसंहार. कुठली बिझनेसला जर त्याला तयारी दाखवायची, त्याची आवश्यकता, त्याला उपोद्घात म्हणून आहे. उपोद्घाताने त्याच्या मनावर बिंबायला पाहिजे, त्याला पुढे उपकर्म तसं समजला पाहिजे, ते वागायला पाहिजे. पुढे उपसंहार म्हणजे जे सांगितलं ते बरोबर आहे असं निश्चय बसतो, ते उपसंहार आहे. कुठलाही उपोद्घात करायला लागते की नाही, प्रस्तावना लिहिता की नाही चोपडीमध्ये, वाटणार का वाचावं काय लिहिलं आहे त्यामध्ये. लिहिताना उपोद्घात पहिलाच पाहिजे, तसा उपोद्घात आहे. नाना सुखचा ते फळ तो नरदे केवळ. याच्यामध्ये आता काय करणार आहेत, जन्मपर्यंत दुःखच भोगणार आहेत. जन्म घेऊन काय केलं आहे कोणी, 1,00,000-10,00,000 कमवला, 10-12 मुलं झाली समजा, तरी काय, कोणाला समाधान मिळालं. तर समाधान कुठे मिळतो आणि कसा रीतीने मिळतो ते संत दाखवतात. तुझ्या जवळ तुझ्या आहे, तुझ्या पाशी परी जागा चुकला असते, तुझ्या जवळ आहे, त्याला विसरून सर्व बाह्य बघतात. काय करतो जन्म उठून, अनंत जन्म 100 वर्ष राहिला तर काय करणार आहे. उठणार सकाळी, आंघोळ करणार, काही थोडा सत्वगुणाचं पूजा करणार, नोकरीला जाणार, खाणार, नोकरीला जाणार, परत संध्याकाळी येणार. मेंढरासारख्या जसं घरी येतात तेच येतात. कोणी सांगलं पाहिजे बापांनी, हा लवकर ये, समोर जा म्हणतात. हे कुठे राहतो, रजा पडू दे तिथे, पळतात लोक बघा गाडीमध्ये संध्याकाळच्या. घरी जायची तेवढी काय, नोकरीवर जायची तेवढी काय. लवकर उठावे, लवकर जेवावे, लवकर कामाला जावे, लवकर घरी यावे, लवकर जेवावे, लवकर झोपावे. दुसरं आहे काय, याच्याशिवाय करता काय. गडबड काय, लवकरच सर्व कोणाला गडबड आहे, सर्व कोणाला शांती नाही. कोणा साहेबला समजायचं नोकरीला जायचं आहे, कोण आला, आय एम सॉरी, मोठा मोठा आमचं गो फॉर वर्क, माफ करा मला कामावर जायचं आहे. काय नको, किंमत नाही द्यायची ते वेळेला. किंवा तिकडे प्लेनवरती जायचं आहे किंवा स्टेशनवर जायचं आहे, कोण आलं तर असं माफ करा, व्हेरी सॉरी म्हणून ते घालवायचं त्याला एवढं. तरी उपोद्घात काय म्हणजे, ही नरदे मिळाला, अनंत सुकृताने मिळते, नरदे मिळत नाही. अनंत सुकृताचे फळ तो हा नरदे. नरदे यामध्ये त्याची प्राप्ती होणार आहे, याला ज्ञानयोनी म्हणलाय. याच्यामध्ये ज्ञान होऊ शकते, दुसऱ्या ठिकाणी ज्ञान नाही. हा निद्रा बैमित होणार, नीत ती सामान्य पशुपती खाता पिता जेवता स्त्री संगीता 4 प्राणामध्ये बी आहे. तुम्ही करता काय मोठे करतात त्याच्यात, ते 2-4 पोरं ठेवतात, तुम्ही 2-4 पोरं काढून जातात. एवढं आहे काय दुसऱ्या जगामध्ये. 10 लाख 20 लाख कमवून ठेवता तुम्ही, तुम्हाला उपयोग काय त्याच्यात नंतर. तर हे नरदे मिळालं तर याच्यामध्ये भाग्य कुठला म्हणायचा. संत आले घरा तुझी दिवाळी दसरा. दिवाळी दसऱ्यामध्ये मोठ्या सण समजताना सण यायला पाहिजे घरी, जाणणार. त्याला जर कोणी विकून घेतला आपल्याला, तेच भाग्य सबळ आहे. ते नरद्याच्या सार्थक होते तिकडे तीच वेळेला. तेही पण ते सांगून वागायला पाहिजे ना. निरूपणे सद्बुद्धी होती, सद्यावर सदैव जाती. काय करू रे क्रिया घडे ना, तुझी नामामत कंठवे ना, आहे काय दुसरा. ऐकतात सर्व, घेऊनच जातात, कोण घेऊन जात नाही बरोबर. थोडक्यात घेऊन जातात, घरी जाऊन विचार करतात त्याला जरूर आहे असं समजायचं बस थोडक्यात. किंवा तैल बुद्धीचा मनुष्य असेल, कारण बुद्धीच्या मध्ये जाय, ज्ञान म्हणजे बुद्धीची किंमत आहे. ती बुद्धीमध्ये त्याला पटला गेला, तेच वेळेला पटलं जाते, नको काय सांगायला परत. याची चांगली खीर बनवली आहे बाबा, त्याच्यात वीज घातलाय, कोण खाणार आहेत. वास आहे ते चांगला सुंदर वास आहे, नको मरण आहे म्हणून. तर जर नाही याची एक वेळ समजला तर याच्या सार्थकता केव्हा होणार, याला उमजला पाहिजे, उमजून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, उमजला पाहिजे, उमजून नंतर वागायला पाहिजे. फायनल स्टेज आहे. वागणं म्हणजे झालं की पुष्कळ पैसे आहे, भीक मागतो, त्याला पैसेवाला म्हणणार कोण, म्हणणार त्याला पैसे, हा दरिद्री आहे म्हणणार. फायदा काय पैसे असून भीक मागतो तर सांगायचं तू काय,
अरे बाबा रे मनुष्य दी मला सद्गुरू भेटले. सद्गुरू भेटला त्याने काय सांगितला? कोण आहे देवचार नाही, कोण देवविचार कर. देवाच्या मागे लागले सर्व कशाला सुखा करता. तो समाधान कुठे मिळणार आणि कसं मिळणार? जे दगडाच्या देवाजवळ समाधान असतात तर तो बसलाच नसतात तिथे. बघलाच ना योग्य 28 विटेवर उभा ठेवला उभा राहतो. मग एवढा अंकित आहे भक्ताच्या तो, का त्याच्याकडे काही नाही. त्याच्याकडे असतातच दिलं ना. देव देव शकत नाही जगामध्ये काही. जर सद्गुरू भेटला तो त्यांनी का तो काहीतरी शिकू शकतो ते सांगू शकत नाही. ते मात्र पूजा घेतो एवढंच. कोणाच्या अंगात भरतो, दुसरं काय देवाला म्हणतात अंगात भरतो, दुसरं काय. पण त्याने फायदा काय आहे? देवाच्या त्याला काय पीडा होते बघा त्यांना. असं असं करतात नाही, शेवटी नियमाने होऊन पडतात ते लोक. पण हे देव जे हात बसलेला आहे कधी न जाणार येणारा ते समजला तर जास्त स्ट्रॉंग करणार तुम्हाला. देव तो देऊळ आत्मा आपण राहावं. येथे तेथे देव ठसावला. अरे सर्व ठिकाणी तोच देव, त्याच्याशिवाय काय नाही. ही जेव्हा कळेल त्याच्यानं भाग्य सबळ आहे. तर एका करता काय करायला पाहिजे? येन केन प्रमाणे येन केन प्रकारे थोडं त्याग करायला पाहिजे. याचा त्यागाशिवाय एक सोडल्याशिवाय दुसरं मिळत नाही. आता 10 रुपये आहे ना, 10 रुपयाचा सोडला ना, व्यापार केला तर 100 मिळणार ना. आकडे लागतात की लोकांना, आकडे 90 लागतात ना. एक व्यापारच आहे की नाही. सोडायला तयार झाला पाहिजे. माझ्या असे ते माझ्याकडे तो मिळाला पाहिजे, शक्यच नाही कधी. व्यापारी काय करतो, माल भरतो की नाही, पहिला व्याज देतो की नाही त्याच्या, तेव्हा मला त्याच्या कमाई मिळते नाही. तसे इथे पण ही जी आपण मानतो आपल्याला की काहीतरी मी आहे, अमकाय तमकाय, ते मी नव्हे. त्याच्यापैकी काय काय की निराळे काहीतरी आहेत, कळत नाही पहिला. बरोबर आहे त्यामध्ये. तो देव डोळ्यातून कोण बघतो, कानातून कोण येतो, कोण आहे, कोण पडला काय? झाड हो पडू. सांगायचं तू काय की ही जेवढ मनावर ठसेल ती नरा देह आदियाचे सार्थक आहेत. नर कर्णीकडे तो नरका नारायण हो जाय. करत तुम्ही करता करणी कसली? गुलामाची. राज्यपद पाहिजे, ते मिळणार कसा? राज्य मिळणार काय? राज्य केव्हा मिळते? काहीतरी बदल करायला नको काय? 10 लाख रुपयाला जर भीक मागतो ते भिकारी ना केव्हाही. तसंच नाही इथे. हे कळलं पाहिजे कोण आहे आता. हे सगळं आजार कोणामध्ये, कोणी हे जग निर्माण केला, कोण देव जगामध्ये. देव जगाला म्हणून ते रामदास एका ठिकाणी सांगितलंय, देवळाचा देव उठून निर्माण ब्रह्मकटाव करू शकत नाही. जेव्हा तुम्ही देव मानता ते ब्रह्मांड उत्पन्न करू शकत नाही का? ते ब्रह्मांडापैकी झालेलं आहे आतून. दगडाचा देव झालाय ना. ब्रह्मांड झाल्यानंतर दगड झाला, दगडातला देव झालाय. ते अख्खा जग बनवू शकत नाही ब्रह्मांडाला. ब्रह्मांडाला बनवणारा कोणतरी दुसरा आहे. सूर्याला कोण उभा लावतो? पृथ्वी कोणी धरली आहे? कसा चेतनामध्ये राहिली आहे ना. कुठला आधार आहे? केवढं वजन आहे पृथ्वीचा? कुठला आधार आहे त्याला? कोणी ते शेज धरतो. कल्पना लोकांची ने शेज मध्ये काय आहे? जे सर्वाचा शेज राहतो त्याने धरलं जाते. सर्वाचा शेवट जो राहतो तो शेषाने धरला त्याला. तो चैतन्याच्या आधाराने केवढी फिरते पृथ्वी. एकाच मिनिटा सेकंडामध्ये 72 माईल जाते. तुम्ही फिरताय पण कळत नाही तुम्हाला. जास्त फिरला म्हणजे कळत नाही हालते की नाही, असंही वाटते की नाही. तरच नाही ते तो जे ब्रह्मकटाव कोणी निर्माण केला. चंद्रबिंबाला कोणी सूर्याला कोणी धावायला लावला. सकाळी उगवायचा परत संपायचा संध्याकाळी, परत संध्याकाळ व्हायला पाहिजे. ज्या रात्र दिवस पावसाळा गरमी हे सर्व जे विल्लेने लाविले ती देवानी. तो देव कोण जगामध्ये? तो देव म्हणजे चैतन्य, जे सर्वाचा आधार,
सर्वाच्या चैतन्यापासून सगळं उत्पन्न झालं, त्यालाच म्हणून सच्चिदानंद कंदाय जगदंकुर हेतवे सदोदिताय पूर्णाय नमो नंताय विष्णवे. सदाचारमध्ये त्यांनी सांगितलं सच्चिदानंद कंदाय, सच्चिदन आनंद, त्याच्यावर अख्खा जग उभारलेलं आहे. आनंद दागिने सोनावर, अनंत फर्निचर लाकडावर, अनंत मांसाच्या गुळाचेच मनुष्य सर्व ना, अनंत गुळ त्याला माणसा सांगितलं. ती माणसामध्ये तो परमात्मा सगळं चराचर व्यापनी दशांगुडी उरला. सर्व ठिकाणी त्याचा अनुभव येत नाही, तो दिसत नाही, सूक्ष्म आहे, आकाशापेक्षा सूक्ष्म आहे चैतन्य. तर तो त्याचा अनुभव कुठे येणार? सर्व चराचर भरून उरलाय, कळत नाही, डोळ्यावर दिसत नाही, शक्यच नाही. तर त्याला बघायचं कसं? दशांगुडी उरला, 10 इंद्रियामध्ये त्याचा अनुभव येतो. कोण हलवतो रे हात? कोण बोलतो? तो गेल्यानंतर बोलणार कोण आहे? खलास. डोळ्यातून बघू शकत नाही, तो असला तर बघ, हे अमकाय तमकाय म्हणतो, ऐकतो. 10 इंद्रियामध्ये जो काम करतो तो चैतन्य प्रभू आहे, सर्वामध्ये त्या सर्वाच्या आधार. मग त्याला देव म्हणायला काय म्हणायचं? मग जे दगडाचे देव आहेत, की जे कल्पनेचे देव त्याला म्हणायचं. कल्पने बनवला आहे की नाही? देव कोणी बनवलाय? एका कल्पना मध्ये देव. दगड घ्यायला, सिंधू लावायचं, हनुमान झालाच. काय बाबी, हनुमान धरत नाही तो, म्हणून सिंधू लावतात तिथे त्या बळ उद्योग हनुमान सारखा. कुठे जायचे बळ? ते हनुमान कोण? रामाचा भक्त झाला, नाही तर वानर होता. पण रामाच्या भक्त झाला देव झाला. हनुमंत ते हनुमंत झाला ना, हनुमंत झाला ना ते. कारण रामाच्या भक्त झाला, नाही तर याच्यातलाच खात होता तिकडला सर्व कंदमूळ, पाला बिला जंगलातला. त्याला वानरच म्हणत होते, म्हणून रामाला वानरसेना म्हणला. वानरसेना म्हणजे काय? ती मनापासून चालणारे सर्व वानराची, म्हणून सांगितलं ना शेवटच्या वानर आहे, पुढे मनुष्य होतो. अनंत सौम्यता आहे लक्षणामध्ये वानराच्या आणि माणसाच्या. मन म्हणजेच वानर आहे, दुसरं काही नाही. ती मनाने त्या सच्चिदानंद स्वरूपात बसलाय, त्याला विसरलाय. ती विसरल्यामुळे त्याला खरं म्हणतो. तर ती आपण नव्हे, जी आत आहे बसला, सर्वभूती भरलेला तो आहे, म्हणून सर्वभूती भगवत भाव, सर्वमध्ये तोच भरलेला आहे, त्याच्याशिवाय काय नाही म्हणतात. सर्व कुठे अनुभव येतो? 10 रुपये ते कोणाचं काय कसं आपण घ्यायच्या हेच विचारत असते सर्व. कोणाला डुबाडून, पैशाला डुबाडून होतो, कुठे होते? 100 माणसं भिकारी झाले, एक लक्षाधिपती होतो, सिद्धांत आहे. 100 लक्षाधिपती गेले, कोट्याधीश होतो. आहे काय? बेरीज करा की जरा. 100,000 म्हणजे लक्ष होते की नाही? 100 लक्ष कोटी होते. तेवढे बुडाला त्यांना बुडवलं असेल, तुम्ही पेशवार होत नाही. म्हणून एक भरती, एक रिकमा चैतन्याचा स्वभाव आहे. चैतन्यामध्ये स्वभाव आहे, एका ठिकाणी भरती, एका ठिकाणी जाते. तरी तो चैतन्य आज तुमच्यात आहे, ते चैतन्याला ओळखायला पाहिजे. चैतन्य देव आहे, सच्चिदानंद कंद आहे. हे जगाच्या हातात कुठे आहे? सच्चितन्य आनंद. सर्व ठिकाणी सच्चित आनंदच भरलेला आहे. हे हाय कळते ना? हाय ते सत, कळते ते चित, हाय त्याच्या समाधानासमोर सच्चिदानंद म्हणला त्याला. सच्चिदानंद स्वरूपात, सच्चिदानंद पासून अख्खा जग उत्पन्न झालाय, ती तुझ्या स्वरूप आहे. म्हणून सकाळच्या त्यांनी गायत्री मंत्रामध्ये काय सांगितलं आहे? प्रातः स्मारा आम्ही देवस्य सवितुर भर्ग आत्मनः वरेण्यम तद्दियो नचिदानंदे प्रचोदयात म्हणून सांगितलं त्यांनी. गायत्री मंत्र आहे. प्रातस्मरण कुठला? प्रातस्मरण देव कुठला? जी चैतन्य माझ्या बुद्धीला ते चैतन्य तू दे मला. चैतन्याला काय सांगतो? बुद्धीला चैतन्यपणा दे तू. सर्व जीव बघायला समजायला पाहिजे. सर्वात देव भरला आहे, असा जीवर भगवत होईल. ती वेळा मनुष्य द्यायच्या सार्थक होती. नदी आली तर सार्थक केव्हा? नाहम देव महात्म्याची निश्चय ज्ञान रक्षण. मी जे नव्हे आत बसलेला देव आहे, तो सर्व देह तो देऊळ आत्मा म्हणणे राहावा. हे देव सर्व कल्पनेचे केलेले आहेत. नाहीतर दत्तामुळे दत्ताचा 3 तोंडाचे कोणी बघितला? रामकृष्णाने कोणी बघितलाय? आता सीताला साडी हे नायनोचे लावतात तिकडे देवळामध्ये. तेव्हा नायनो होता काय?
सीताला माहिती होती की ज्ञानोद झाला का? बघायलाच होत नाही प्रकाश तर ते काय माहिती होते. पण आता जे भक्ताची कल्पना दुसरं काय, कल्पनाने देव बनवतो, दुसरं काय, ज्याची ज्याच्या पुढे कामना तोची देव, दुसरं काय नाही जगामध्ये. परंतु इथून सर्व प्रगटे आणि जेथे सर्व याटे ती ज्ञान ज्या ज्या ते भांती बनणार. कुठून सर्वोत्पन्न झालाय आणि कुठे सर्व नाश पावते ती जर कळलं तर आपण सार्थक होते. आपण जर म्हणून आता ओके विशेष ब्राह्मण पहिले होईल नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळा त्याही मध्ये भाग्य सफळ तरी सन्मार्ग लागे. जर मनुष्य जन्मात येऊन अनंत भाग्याने मिळलेला आहे, जर त्याच्यामध्ये कोणी उपयोग केला, त्याचा उपयोग करणारा आजार आहे. रिव्हॉल्वर दिली तुम्हाला, कसा करता, सेफगार्ड युअरसेल्फ, तुम्हाला सांभाळायला दिलाय, आपल्याला मारून घेतलं तर काय करायचं? तुमच्या हातात आहे, नदी मिळालाय अनंत जन्माच्या पुण्याने, त्याच्यामध्ये सद्गुरू भेटला, ती जेव्हा साथ बाकी जगातलं कुठलंही सुख येणार नाही तुमच्या बरोबर. काय असू दे, जगातलं सुख नसेल चालते, काय होणार आहे, तू मरणार नाही. दुखाला तर मरतो काय कोणी मनुष्य? रडतो, दुसरं काहीच नाही, मरत नाही. पुढे तर सुख येणार असा सिद्धांत घेऊन बसलेला आहे. कोण मरायला तयार आहे जगात? केवढा दुःख पडू दे, केवढं मोठे ऑपरेशन, 10 ऑपरेशन करा, पण चांगला कर म्हणतो की नाही? हा, कोण दुःख भोगून भोगून गाठे पडले आहेत तुम्हाला दुःखाचे, काय वाटत नाही. नाहीतर केवढं दुःख तुम्ही करताय कळत नाही तुम्हाला. दुःखच भोगता संसारात. काय केलं तर काय, कामावर गेलं तर साहेबांनी काहीतरी सांगितलं, काहीतरी चुकी झाली, काहीतरी भानगड झाली कोणाबरोबर, जाताना हल्ली तर गाड्यामध्ये मारामारी होणार, एवढी गर्दी झालेली आहे, एवढं झालेलं आहे. कुठे सुख आहे? सुख कधी सापडत नाही. सुखा करता जन्म घेता, समाधान करता जन्म घेता, हात पाय धरून मरतात. बस जसा मृग आहेत ना, मृग जला मागे धावतो, अख्खा दिवस धावतो पाणीसाठी. मृगजन्माची माहिती समजला ना सर्व. सूर्य मावळाचा पाणी खराब झालंय, खरा दमून खराब झालं, त्याला सांगितलं धावू नको, पाणी नाही, करणार आहे त्याला. तर सर्व माणसं सुखा करता ज्या धावतात जगामध्ये, सर्व कसा करता, सुखा करता की नाही, सुख प्राप्त करता ना, शेवटी हात धरून मरतात. काय करत, सुख मिळत नाही, तर सुख नाही जगामध्ये. सुख असला ना दुःख आला नसता. सुख या औषध आहे दुःखाच्या. सुखाला स्वातंत्र्य नाही जगामध्ये. का कसं म्हणणार तुम्ही? सुखाला ताप आला म्हणजे केंद्राने आवडते की नाही? लवकर दे बघा, लवकर इंजेक्शन दे म्हणून. ताप नसला तर हे नको मला ताप कुठे म्हणणार वरून, हे जरा क्विनाईन घे रे, ताप नाही मला म्हणतात. सुख या औषध आहे, दुसरं काही नाही. दुःखाच्या औषध आहेत. दुःख वाटते, दुःखाचा अर्थ एवढा आहे. त्यांनी चांगली फोड केली होती महाराजांनी. दुसरं तुम्ही खायला शिकला आपल्याला सोडून. दू म्हणजे दुसरं, ख म्हणजे खाणं. आपल्याला सोडून दुसऱ्याला खायला शिकला, दुःखाची सुरुवात झाली. द्वैतामध्ये दुःख आहे, एका म्हणजे नाही. एक भांडी लावायची येत नाही, 2 भांड्या जमला भांडण. आई घर ऐकली तर भांडणच नाही. सुनबाई आली, भांडण सुरुवात, मारा मारी, मग काय नाही. समजलं नाही काय? पहिला आमचे चांगला, हा सुनबाई चांगली आहे बघा, लोकांना बोलवते, 1-2 महिने जाऊ दे, हे झाला आपला प्रकाश येतो बाहेर. असा जगाचे नियम आहेत. म्हणून जगामध्ये दुःख सुख काल्पनिक आहे, दुःख जे आहेत, कारण आपल्याला सोडलाय ना, आपल्याला विसरला. सुखाला विसरून आनंद स्वरूप होता ते विसरून दुःख भोगायलाच निघाला आहेत नाही. त्याला काय मिळणार? रडवायला काय मिळणार? कुणी आला त्याला पाठवायला, जा रे बाबा जरा बघून ये. हा मी जात नाही. रडवा गेला तर काय समाचार घेऊन येते, मेला म्हणून समाचार घेऊन येतो. आमच्यात म्हण आहे, रडवा काय घ्यायला काम करायला होत नाही, काय करायचं, तर मेल्याचे समाचार घेऊन येतो. हे जीव रडवाय, दुसरं काही नाही. रडवायला कुठे सुख मिळणार आहे? परंतु त्याच्यामध्ये जर गुरु भेटला, सज्जन भेटला, सन्मार्ग जीव मिळाला, म्हणजे सत्य मार्ग, कळणं काय करायचे, हे काही नाही, उभीच आहे सर्व.
एक एक म्हणजे पोटी होती त्याची अनसृष्टी, अनसृष्टी त्याच्यामध्ये होते, त्याच्यापैकी एवढं तुम्ही दर्यामध्ये खसखस की नाही, केवढं कोटी आहे माणसं जगामध्ये, काय एवढं कोटी आहेत म्हणून माझी मेहनत, तर 4-5 कोटी तर जास्त असेल ना, 2-3 अब्ज असतील, अब्ज असतील, तेवढा म्हणजे तुम्ही एवढे 2-3 मध्ये केवढा तुम्ही दर्यामध्ये खसखस की नाही, त्याचा तेवढा अभिमान घेऊन केवढा भागतो, समथिंग म्हणतो वरून, मुठीभर हात लागून मुठीभर, कुठल्या समथिंग, आता होऊ दे, हे पडू दे वरून, समथिंग खलास झाला, समथिंग नथिंग झाला, समथिंग नथिंग आहे, नथिंग झाला, समथिंग म्हणतात, काय नाही त्याला काय म्हणतात ते खरं, समथिंगला नथिंग नथिंगला समथिंग म्हणतात, नथिंग केव्हाही खरं नाही, नाही ते खरं नाही केव्हाही, खरं खरंच असते जगामध्ये. मग खराला ओळखायला पाहिजे, ज्यांनी खरा ओळखला तो धन्य झाला. खरं तो आत्मा जे आहे ते आपल्याकडे आहे, जवळी अंतरी देव, जवळी अंतरी पण भेटी नाही जन्मभरी, त्याच्याने वागता, त्याच्याने सर्व करता, पण त्याला नेमता ते ओळखत नाही, एवढा ज्ञान आहे ते ज्ञान. सद्गुरू भेटला तर ज्ञान जातो, कारण तो सद्गुरू ज्ञान दात आहे, ज्ञान दिल्याशिवाय अज्ञान जात नाही ना. म्हणून विचारतो, अग्नीला हात लावतो ना, नको लाव म्हणतात, पोळला पुढे स्वतः म्हणतो स्वतःच एक वेळ पोळायला पाहिजे. म्हणून जो संसार दुखे दुखवला, त्रिविधता आपे पोळला, तुची ज्ञानाचा अधिकारी झाला, असा निश्चय आहे. ती जेव्हा काय होते, त्याग घडते. त्या घडल्याशिवाय एक सोडल्याचं दुसरं मिळत नाही. एक पायरी सोडली तर दुसरी पायरी चढणार ना तुम्ही, सर जिन्ना जाणार नाही, पहिली पायरीलाच बसून राहणार तर चालणार नाही. म्हणून एक सोडायचा दुसरा धरला, एक सोडला दुसरा, म्हणजे याला खरं मानता ते सोडायचा, सत्य सापडतो जाते कुठे, तो उघडा पडलेला आहे, उघडा समजला एक खरं ज्ञान आहे. खरं म्हणून जिथून सर्व उत्पन्न होते, जिथं सर्व नाश होते, तुझ्या स्वरूप आहे. कुठून उत्पन्न होते, तुम्हाला जाग नाही आली तर, तुला जाग आली तर जग उत्पन्न होते की नाही. जग कुठून उत्पन्न झाला, तुझ्यातूनच उत्पन्न झालाय. मग जगत करता तुम्ही आहे, कळत नाही, त्याच्यापैकी बनलेला आहे लहान, समजले तर त्याला ओळखणं हीच गुरुची कृपा आहे. तीच मनुष्य देहाच्या सार्थक काय, एक देवाला ओळखणं. ज्यांनी देव ओळखेला तो देवरूपी म्हणून सांगतात शास्त्रांनी बाहेर उभारून सांगितलंय. देव कळला तर देव व्हायलाच पाहिजे, नाही तर देव कळला नाही. जोपर्यंत दुसरा देव समजतो तोपर्यंत देव नव्हे, कळला नाही त्याला. देव कळणं ही गुरुकृपा आहे. ही जो खरा नरली आली आहे ते सार्थक, बस नैजाचं सार्थक आहे. देवाला ओळखणं करतात, नाही तर हे सर्व 2-4 मुलं करून मरतात, पैसे कमवून काढतात. काय करतोस माहितीये, बिलातून बाहेर पडतो, रडतो, रडून मरतो परत. खरं झालं, जन्म तिने झालंच नाही, त्याच्यात आला रडला ना मेला. दुसरं आहे काय, रडण्याशिवाय आहे का तुमच्याकडे? कोण असं म्हणतो की नाही, व्यापारचे लबाडच असतात, चांगला व्यापार तर चाललेला आहे म्हणतो, कधी म्हणणार नाही. हे लोकांची दृष्टी बसते असं म्हणतात. काय खातो कोणी, जीवाचा स्वभाव जे असा आहे, जीव एवढा हलकट आहे, कधी कारण सुख भोगायला येत नाही त्याला. का असं म्हणतो, दुसऱ्याची दृष्टी बसणार, ते भोगायला येत नाही सुख त्याला. ते सुख भोगणं आहे, ते सद्गुरु कृपा आहे. सद्गुरु सांग रे, ज्या सुखाच्या आगर तू आहे, बस आपणच आहे सुखाच्या आगर. आपला जवळ देव आहे की म्हणून आपण देव आहे, तसा सासरा राहिला, ते जेवढं नदी आले तर सार्थक आहे.